हे फक्त घर नाही, ह्या घरात खूप साऱ्या आठवणी आहेत. हे घर माझ्या पंजोबांच्या काळात उभं राहिलेलं आहे. आज भिंती जरी तुटल्या असल्या तरी आठवणी अजूनही जिवंत आहे. माझे पंजोबा, आजोबा, माझे वडील, मी स्वतः आणि माझा भाऊ आणि आमची दोघांची 2 मुलं या घरात लहानाची मोठी झाली. घराची रचना एकदम साधी सोपी आहे. काळ्या दगडाचा जोता, त्यावरती मापांच्या भिंती, त्यावरती सागवानी लाकडाच्या खिडक्या आणि सागवानी लाकडाचा माळा, त्यावर कवदारू छप्पर, भिंतीमध्ये छोट्या छोट्या देवळ्या. पूर्वीच्या काळी लाईट नसल्या कारणाने या देवळ्यांचा खूप उपयोग व्हायचा. आमच्या घराला अजूनही मातीची जमीन आहे आणि ती सारवणारी माझी आई शेवटची पिढी असेल. ह्या घरात हिवाळ्यात थंडी लागत नाही तर उन्हाळ्यात गरमी भासत नाही. परंतु काळानुसार आता या भिंती आणि छप्पर पडगळीस आलं आहे आणि त्याची दुरुस्तीही होत नाही. म्हणून आता थोडेच दिवसात नवीन घर बांधायचा असा निर्णय आम्ही घरी घेतला आहे. 5 पिढ्यांचं हे घर तोडताना हात थरथरती, डोळे भरून येतील. हे आमचं छोटंसं घर नाही, हे आमच्यासाठी स्वर्गच आहे.